नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. शनिवारपासून दहागाव मध्ये जिल्हास्तरीय कबड्डीचा थरार सुरू. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुरुष अ व ब गट भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आम्ही दहागावकर चषक 2026 या स्पर्धेचे आयोजन प्रमुख आयोजक राजदीप जामदार यांच्या वतीने शहापूर तालुक्यातील दहागाव येथे करण्यात आले असून या कबड्डी स्पर्धा 2 दिवस सुरू राहणार आहेत. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक दिले जाणार आहे. उत्कृष्ट चढाई करणाऱ्या, उत्कृष्ट पकड करणाऱ्या खेळाडूला आकर्षक चषक, मालिकावीर खेळाडूला सायकल तसेच अंतिम सामनावीर खेळाडूस कूलर देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन काल शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल अँड कॉलेजचे चेअरमन राम माळी, भाजपा दक्षिण मंडळ शहापूर तालुका अध्यक्ष दीपक बोंबे, खर्डी येथील प्रसिद्ध उद्योजक गणेश राऊत, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते राम जागरे, सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ तिवरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहापूर तालुका सचिव रवींद्र लकडे, माजी उपसरपंच राजेंद्र भेरे, दिलीप जाधव, प्रसिद्ध उद्योजक पप्पू तरणे, संदीप पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसचिव डॉक्टर अजित पोद्दार, सारमाळ पोलीस पाटील रामदास राव, दत्ता राव, दहागाव ग्रामपंचायत सरपंच सविता जुगरे, उपसरपंच संध्या जामदार, भाजपा युवा अध्यक्ष अविनाश शिंगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते क्रीडांगणाचे उद्घाटन करून खेळाडूंचा परिचय करण्यात आला. कपिल पाटील यांच्या हस्ते नाणेफेक करून कबड्डी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरस्वती विद्यालयाचे शिक्षक मुकेश दामोदरे, संजय जाधव यांनी केले. आम्ही दहागावकर चषक 2026 या भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजक राजदीप जामदार, सुधीर देसले, मनोज मोरे, नकुल परटोले, कैलास दिवाने, सागर कराळे, अतुल देसले, किसन वाघ, राजेश ठाकूर, आकाश देसले तसेच जय बजरंग क्रीडा मंडळ, शिवप्रेरणा क्रीडा मंडळ, दत्त सेवा मंडळ, आई गावदेवी मंडळ दहागाव यांनी केले असून क्रीडा रसिकांचा या भव्य कबड्डी स्पर्धेस उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित क्रीडा रसिक बंधू आणि भगिनी, सगळ्यात आधी या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या सर्वच खेळाडूंना विजयासाठी शुभेच्छाही देतो. खरं तर कबड्डी खेळ हा आपल्या देशामध्ये खेळणारा फार पुरातन खेळ आहे. हा आपला मातीचा खेळ कधी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचला हे आपल्यालाही समजलं नाही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचून भारताची ताकद ह्या खेळातली खऱ्या अर्थाने जगाला दाखवून देण्याचं काम या कबड्डीच्या खेळाने केलेलं आहे. पण अनेकदा कबड्डीचा विश्वचषक ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवण्याचं काम कबड्डीच्या माध्यमातून या देशाचं नावलौकिक वाढवण्यासाठी झालेलं आहे. आणि म्हणून कबड्डी हा फक्त खेळ नाही, तर कबड्डी आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे. म्हणून आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा हा उत्सव खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या मातीतल्या आपल्या खेळाडूंनी जिवंत आणि जागृत ठेवलेलं आहे. म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो. खरं तर कबड्डी खेळ हा ताकदीचा, फक्त ताकदीचा नाही तर चपळाईचा सुद्धा, आणि फक्त चपळाईचा नाही तर श्वासाचा सुद्धा. त्याच्यामध्ये जेवढा वेळ तुम्ही श्वास लांबत न्याल तेवढा या कबड्डीच्या संघामध्ये तुम्हाला यशाची खात्री आहे. म्हणून
अर्थाने आपल्या ह्या मातीतल्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही दहागावकर या चषकाच्या माध्यमातून राजदीप जामदार आणि त्यांच्या सहकार्याने या कबड्डीच्या प्रोत्साहनासाठी जो प्रयत्न केलेला आहे त्यासाठी त्यांना मी धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने या शहापूरच्या मातीमध्ये ठाणे जिल्ह्याचं नावलौकिक वाढेल अशा प्रकारचे पराक्रमी खेळाडू आज निर्माण व्हायला लागलेले आहेत. क्रिकेटच्या IPL मध्ये ओंकार तारमाळेसारखा मुलगा हा IPL मध्ये खेळायला गेला, तो वाशिममध्ये राहतो, त्याचबरोबर शेऱ्याला राहतो, त्याचबरोबर वाशिमला राहणारा प्रो कबड्डीमधला असलम इनामदार हा पुण्याच्या संघाचा कॅप्टन आहे. ठाणे जिल्ह्याचं भूषण वाढवणाऱ्या घटना खेळाच्या माध्यमातून कुठे घडल्या असतील तर त्या शहापूर तालुक्यात घडलेल्या आहेत. आणि म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून ही प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळामध्ये प्रो कबड्डीमध्ये अजून आपले खेळाडू निवड व्हावेत यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आता क्रिकेटची ISPL ही सुरू झालेली आहे आणि या ISPL मध्ये जिथे जिथे क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये भेट देतो त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या एका संघातल्या 2 तरी खेळाडूंचं नाव घेतलं जातं की ते ISPL मध्ये गेले. त्याच धर्तीवर आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या संघाच्या खेळाडूंना मी शुभेच्छा देतो की या पुढच्या स्पर्धांमध्ये आम्हाला आपली नावं घेता आली पाहिजे की या स्पर्धेमध्ये खेळलेल्या खेळाडूंना प्रो कबड्डीमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यासाठी आपण आपल्या अंगामध्ये असलेल्या क्रीडा गुणांना वाव देऊन आपलं नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. त्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो. राजदीप जमादार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.